त्याचबरोबर या गोशाळेचे या संस्थेचे अध्यक्ष आमचे अनंत महाराज पाटील, त्याचबरोबर उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व समिती आणि या पंचक्रोशीतील सर्व परमार्थप्रेमी मंडळीच्या सहकार्यातून साकारलेला हा हरिनाम सप्ताह 2 वर्षे 8 वर्षे आणि या 8व्या वर्षी मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी आमच्या दिनेश महाराजांनी प्राप्त करून दिली. माझ्या आयुष्याच्या 32 वर्षामध्ये मी पुष्कळशी कीर्तन कोकणातही केली, महाराष्ट्रावर केली, भारतभर केली आणि भारताच्या बाहेर सुद्धा केली. पण आज इथं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये किंवा माझ्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की जी पवित्र स्पंदनं जी निर्माण झाली, त्याच्यातून असं मला आता या ठिकाणी आल्यानंतर वाटायला लागलेलं आहे की भविष्यामध्ये हे ठिकाण म्हणजे मोठं तीर्थक्षेत्र होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. काही ठिकाणी गेलं की माणसाला त्या ठिकाणी थांबण्याची इच्छा होत नाही, पण इथं आल्यानंतर मांडे महाराज एक साधना करण्याची, अनुष्ठान करण्याची इच्छा माणसाला व्हावी असं हे अत्यंत पवित्र रमणीय ठिकाण आहे. आणि खरंच सांगतो, अतिशोक्ती नाही, इथं आल्यानंतर असं वाटतं की मी गोकुळामध्ये आलोय. बरं, आपण कधी गोकुळामध्ये गेला असाल तर त्या गोकुळामध्ये सुद्धा असा सुगंध त्या ठिकाणी येतो. आणि त्या गोकुळामध्ये जरी आज समजा गवळी नसतील, गवळणी नसतील, गोपाळ नसतील, त्या ठिकाणी गायी नसतील, वासरं नसतील, तरी आजही मात्र त्या गोकुळामध्ये गायीच्या शेणाचा, गोमूत्राचा वास आजही तुम्हाला त्या ठिकाणी येतो. आणि तशाच प्रकारचा सुगंध आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय पवित्र ठिकाण आहे. आमचे हरिभक्तपर्यंत दिनेश महाराज मला कोल्हापूरला भेटले. वारकरी संमेलन जेव्हा होतं त्या संमेलनामध्ये, आणि तिथे मला भेटल्यानंतर त्यांनी माझ्याकडून एक आश्वासन घेतलं की तुम्हाला आमच्याकडे कीर्तन करायचे म्हणून. पण असू दे, आज त्यांच्या माध्यमातून तर होईन आपण एक पवित्र ठिकाणाला येण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. आज या ठिकाणी आपल्या सप्ताहांचं जागराचं कीर्तन आहे. उद्या काल्याची सेवा आणि काल्याच्या पूर्वसंध्येचं कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून, वारकरी संप्रदायाची चाकोरी सांभाळून मी या ठिकाणी नियमाने कीर्तन करण्याचा प्रयत्न करेन. त्याचं कारण असं आहे की आम्हाला संतांनी घालून दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत, ज्या काही प्रणाल्या आहेत, ती चाकोरी आम्ही जर सोडली, लक्षात ठेवा, तर आपल्या जीवनामध्ये गुंतागुंती निर्माण होते. संप्रदायामध्ये चालणाऱ्या माणसाने जर संतांचा मार्ग सोडून जर स्वतःचा मार्ग निर्माण केला की त्याला अडचण निर्माण होते. तर तो जर संतांच्या पावलात पाऊल टाकून चालला तर न पडे गुंथा कोठे काही, त्याला कुठेही गुंथा पडत नाही, अडचण पडत नाही. म्हणून या वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून आज मी या ठिकाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग मागणीपर निवडलेला आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग, काल्याच्या पूर्वसंध्येला मागणीपर अभंग आणि काल्याच्या दिवशी भगवंताचं गोड चरित्र वर्णन करावं असा नियम आहे. आणि म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. वास्तविक आपली सेवा घडली की सेवा घडल्यानंतर आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. सेवा घडल्या वाचून आम्ही जर मागायला लागलो तर संत म्हणतात ते निर्लज्जपणाचं लक्षण आहे. जन आपल्याकडून कीर्तन श्रवण ही सेवा झालीच की नाही आपल्याकडून. आणि म्हणून आता या 7व्या दिवशी आपण देवाकडे मागू शकतो. पण तरी लक्षात ठेवा,
जर मागायचं देवाकडं, पण आपल्या भाषेत मागायचं नाही. कारण आपल्यावर काय झालंय तुम्हाला सांगतो मंडळी, आपल्यावर अनादी काळाचे संस्कार, संसाराचे संस्कार आहेत. थोडं वाईट वाटेल तुम्हाला, आमच्यावर अनादी काळापासून ना भीक मागायचे संस्कार आहेत. एका जन्माचे संस्कार थोडे येते, अनादी काळाचे भीक मागायचे संस्कार आहेत. आणि त्याच्यामुळे हे भीक मागायचे संस्कार आपल्यावर असल्या कारणाने आम्ही मागायचं जरी झालं, भीक मागायला हरकत नाही, पण आम्ही देवाकडे संसाराशिवाय दुसरं काही मागत नाही, लौकिकातलं मागतो. आणि लौकिकातलं आम्ही मागत असल्यामुळे एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या ठिकाणी देवाकडे ज्यांनी मागितलेलं आहे ते शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. नाथ बाबांचा विषय आला की आम्ही सहज सांगतो, नाथ बाबा शांती ब्रह्म. काय म्हणतो आम्ही? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांच्या ठिकाणी विशेष शांती आहे. पण तरी सुद्धा लबडे बाबा एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, नाथ बाबा जरी समजा शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध असतील, त्यांची ख्याती असेल, तरी त्याच्या पुढे आपण जर विचार केला तर नाथ बाबा ज्ञानाने सुद्धा श्रेष्ठ आहे, भक्तीने श्रेष्ठ आहे, वैराग्याने श्रेष्ठ आहे, प्रेमाने श्रेष्ठ आहे, आणि सगळ्यात महत्वाचं विवेकाने श्रेष्ठ आहे. या सर्व गोष्टीने एकनाथ महाराज श्रेष्ठ आहेत. एक वाक्य सांगतो आपल्याला, शांती एकनाथ महाराजांच्या जवळ आहे असं सांगायचं, पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आणखी सुद्धा सांगावी लागेल. मला असं वाटते की शांती ही तिथं पाहायला मिळते बरं का, जिथं आत्मनात्म विवेक आहे तिथे. म्हणून भगवान कृष्ण आपल्या भक्तांचं वर्णन करताना म्हणतात, शांती तिथे पाहायला मिळते जिथे ज्ञान आहे तिथे. थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो, ज्ञान नावाच्या झाडाला शांतीची फळं लागतात. ज्ञानाच्या झाडाला शांतीची फळं लागतात. कधी कधी लोक म्हणतात ना, हा माणूस इतका ज्ञानी आहे पण इतका तापट, हा माणूस इतका ज्ञानी आहे इतका रागीट, याला एवढा राग, तो तुमच्या दृष्टीने ज्ञानी आहे पण तो अज्ञानी आहे. तो अज्ञान घेऊन जगतो पण जगाला सांगतो मी ज्ञानी आहे. म्हणून देवाची भाषा कशी बघा, जे ज्ञान गंगे नहाले, जे पूर्णता जेवून धाले, मग शांतीशी आले पालव नव्हे. आणि म्हणून शांती तिथे पाहायला मिळते जिथे ज्ञान आहे तिथे. आणि श्री एकनाथ महाराज ज्ञानाने परिपूर्ण आहेत. मी आपल्या सर्वांना एक विनंती करीन की तुम्ही भागवत कथा जरूर ऐका वक्त्यांच्या मुखातून, चांगली गोष्ट आहे. पण भागवत कथा ऐकताना त्या वक्त्यालाच एक गोष्ट सांगा की आम्हाला बरं का थोडस सावकाश भागवत कथा सांगा आणि आम्हाला 11वा स्कंद तुम्ही सांगा म्हणून. बरं का 11वा स्कंद सहजासहजी भागवत कथेमध्ये कथाकार सांगत नाही. हे एकनाथ महाराजांना 400 वर्षापूर्वी माहित होतं आणि म्हणून त्यांनी 11दश स्कंदावर छान अशी टीका केली. अत्यंत गोड टीका आहे की वाचल्यानंतर कळतं की एकनाथ महाराज ज्ञानाने किती श्रेष्ठ आहेत ते. म्हणून ज्ञान शिरोमणी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचं काम हे एकनाथ महाराजांकडे दिलं. लक्षात ठेवा, जिथे ज्ञानांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, बरं का, ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, कैवल्याची मूर्ती ज्ञानेश्वर महाराज, जिथे ज्ञानेश्वरी आत्मविश्वासाने सांगतात. पण तीच ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर समाधीस्थ झाल्यानंतर 300 वर्षाने एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ती प्रतिशुद्ध तुम्ही करा म्हणून. कारण ज्ञानी पुरुषांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचं बाकीच्यांचं काम नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, सुगरणी बाई तिथाना असं केला गुळ तो घाताला भाजीमध्ये. बरं का, ज्ञानी सगळेच असतात, स्वयंपाक करणारे सगळेच बाय असतात, पण स्वयंपाक सगळ्यांना चांगला करता येत नाही. तसं ज्ञानी जगामध्ये कमी नाही, पण माझ्या ज्ञानोबारायांसारखा, माझ्या नाथ बाबांसारखा ज्ञानी नाही. आणि तुला सांगतो तुम्हाला, नाथ बाबा नुसते ज्ञानी नाही तर नाथ बाबा हे भक्त सुद्धा आहेत. आणि भक्तीने भगवंत अंकित होतो भक्ताच्या, अशी प्रमाण शेकडो देता येतील. मग आता एकनाथ महाराजांची भक्ती एवढी पराकोटीची आहे. किती पराकोटीची ऐका आता, किती पराकोटीची भक्ती त्यांची. तर बद्रीनाथ पासून पुढे त्या मार्गाचं नाव आहे सतोपंथ, जे स्वर्गरोहण मध्ये ज्या कथा आलेल्या आहेत पांडवांच्या स्वर्गगमनाच्या बद्दल, त्या मार्गाला म्हणतात सतोपंथ. आणि त्या सतोपंथाच्या मार्गामध्ये काही लोक गेले आपल्याकडचे
आणि त्यांनी तिथली शूटिंग काढून आणली. त्या सतोपंथाच्या मार्गामध्ये काही योगी असे आहेत का त्यांच्या अंगावर बर्फाचा थर आलेला आहे. काही योगी असे की त्यांच्या अंगाचं मांस गळून पडलेलं आहे. काही योग्यांच्या हाडाचा सापळा शिल्लक आहे फक्त. आणि काही योगी असे का त्यांच्या संपूर्ण अंगाचं मांस कावळ्याने, गिधाडाने, पक्ष्यांनी तोडून खाल्लंय. अशा योग्यांना म्हणतात हठयोगी. असे हठयोगी आहेत का त्यांच्या शरीराचं मांस गिधाड, कावळे तोडून खातात समाधीमध्ये असताना. पण अंगाचं मांस खाताना हे योगी तक्रार करत नाही, फक्त त्यांना विनंती करतात. त्या पक्ष्यांना त्यांना विरोध करीत नाही, पण त्यांना विनंती करतात, तुम्ही आमच्या अंगाचं पूर्ण मांस खाऊन टाका, पण आमची तुम्हाला विनंती आहे. काय विनंती आहे? कागा कागा सबतन खायो, चुन चुन खायो मांस. कागा श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामे ही करीतो. ऐका, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामे ही करीतो. स्वकरे चंदन उगाळी, गंगेचे पाणी कावडीने भरितो. आता ही मोरपंतांची आर्य आहे. आता मी जे बोललो ना, ही मोरपंतांचं पद आहे, आर्य आहे. श्री एकनाथ सदनी यांना, माधवजी सर्व कामे ही करीतो. स्वकरे चंदन उगाळी, गंगेचे पाणी कावडीने भरितो. आता याच्यावर निळोबाराय काय म्हणतात पहा. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, तो चक्र धारण करणारा एकनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरीत होता. अशी त्यांची भक्ती आहे, शांतीने परिपूर्ण, वैराग्याने परिपूर्ण. आणि परत तुम्हाला आणखी एक सांगतो, तुम्हाला एकनाथ महाराजांच्या एवढं वाङ्मय अन्य कुठल्याही संताचं नाही. लक्षात ठेवा. त्यांचं भावार्थ रामायण पहा, त्यांचं भागवत पहा, त्यांचा रुक्मिणी अत्यंत चिंतनीय असलेलं नाथबाबांचं वाङ्मय आहे. असे श्री एकनाथ महाराज या ठिकाणी श्री भगवंताकडे मागणी करत आहेत. मागणाऱ्या व्यक्तीच्या अधिकारावरून त्या विषयाचा दर्जा ठरतो. लक्षात ठेवा. आता इथे एकनाथ महाराजांच्या विषयी आपण आतापर्यंत ऐकत होता सगळेजण. आणि एकनाथ महाराज हे भक्तांमध्ये एक श्रेष्ठ भक्त म्हणून गणले जातात. तो असेल आणि ते वचन म्हणजे भगवंताचं वचन. भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपल्या भक्तांचा महिमा वर्णन करावा याच्यासाठीच 12व्या अध्यायाची निर्मिती केलेली आहे. त्याला भक्तियोग नाव आहे. आज खूप छान तुमच्या चेहऱ्यावरचा जो प्रसन्न असता भाव आहे, असं मला वाटतं की कीर्तन आज 10 वाजता संपावं. तेवढा वेळ घेणार नाही, पण समजा 10-15 मिनिटं वाढली तर तुम्ही मला सहन करणं एवढी अपेक्षा आहे मला. जास्त नाही वाढवणार, पण 10-15 मिनिटं.
काय झालं की 11व्या अध्यायामध्ये